निवडणुकीची त्यांची घोषणा होण्यापूर्वी 60वर आले, म्हणजेच पुन्हा चर्चेमधून 40वर येण्याची शक्यता मला दिसते आहे. कदाचित 60 मागावेत, जे दिले ते पदरात पाडून घ्यावेत. बिचारे अजितदादांची अवस्था या दोघांनी मिळून वाईट केली हो. आम्हाला कीव येते या सगळ्या परिस्थितीत. अजितदादा राष्ट्रवादीत असते तर 1,200 जागा लढू शकले असते, पण आता मात्र काँग्रेसबरोबर असते तर राष्ट्रवादीत असते आणि काँग्रेसबरोबर आज त्यांना 60वर आणलं आहे. हा चुकलेल्या निर्णयाचा भोग असावा असं मला वाटतं. निवडणुकीची त्यांची घोषणा होण्यापूर्वी 60वर आले, म्हणजेच पुन्हा चर्चेमधून 40वर येण्याची शक्यता मला दिसते आहे. कदाचित 60 मागावेत, जे दिले ते पदरात पाडून घ्यावेत. बिचारे अजितदादांची अवस्था या दोघांनी मिळून वाईट केली हो. आम्हाला कीव येते या सगळ्या परिस्थितीत. अजितदादा राष्ट्रवादीत असते तर 1,200 जागा लढू शकले असते, पण आता मात्र काँग्रेसबरोबर असते तर राष्ट्रवादीत असते आणि काँग्रेसबरोबर आज त्यांना 60वर आणलं आहे. हा चुकलेल्या निर्णयाचा भोग असावा असं मला वाटतं. जलसंधारण खात्यामध्ये संजय राठोडांच्या ते तर जमीन तर बळकवलीच, ती जमीन एका धार्मिक ट्रस्टच्या नावाने मागणी केली आणि रजिस्टर करताना स्वतःच्या ट्रस्टनी करून घेतली. करोडो रुपयाची जमीन, करोडो रुपयाची, एवढा घोटाळा त्यांनी केला. त्या पलीकडे जाऊन त्या जलसंधारण खात्यामध्ये 2,500 कोटी रुपयाची तरतूद असताना 8,000 कोटी रुपयाचे टेंडर काढले गेले. 8,000 करोड. प्रत्येक गोष्टीमध्ये बोलणारे आता त्यांना काय सगळं मुक्का मार सहन करावा लागतोय देवेंद्र फडणवीसांना. हे सगळं त्यांच्या डोळ्यात देखत होत असताना ते का पुढे जात नाही आहेत? हा भ्रष्टाचार होत आहे. राष्ट्रवादीचे खात आहेत, शिंदे गटातले सगळे भ्रष्टाचाराने बरबटले आहे. आता हे तिघेही मिळून जर महाराष्ट्राची तिजोरी साफ करून ठेवली आणि आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेमध्ये मार खाल्यावर ही बुद्धी सुस्ती आहे. म्हणजे वापरा आणि फेका हे अजित पवारांच्या संदर्भात घडते, हे आता दूर राहिलेलं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.